नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये या विद्याधरचं सगळं प्लॅनिंग सक्सेसफुल झालेलं आहे. कारण युगंधर आणि मुलं यांच्यामध्ये पुन्हा एकदा दुरावा निर्माण झालेला आहे, तोही आनंदीमुळे. इथे आता युगंधर सुद्धा आनंदीशी एक अक्षरही बोलायला तयार नसतो. युगंधरच्या मनात आनंदीबद्दल तिरस्कार निर्माण झालेला आहे. इकडे आता पृथ्वीने जबरदस्त ड्रामा केलेला आहे. तो म्हणजे त्याला इतका राग युगंधरचा आलेला असतो, आनंदीचा आलेला असतो की तो स्वतःला संपवून घेत असतो. तेवढ्यातच विद्याधर तेथे जाणार आहे आणि पुन्हा एकदा पृथ्वीचे कान युगंधरच्या विरोधात भरणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग जबरदस्त होणार आहे. आनंदी मालिका तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की पृथ्वी आता आनंदीला घरची मोलकरीण म्हणून घरात ठेवा असं म्हणत असतो. आता आनंदीला पृथ्वी ज्यावेळेला मोलकरीण म्हणतो त्यावेळेला युगंधरला त्याचा राग आवरतच नाही आणि तो पृथ्वी समोर जातो आणि त्याच्या कानाखाली खाड करून एक हाणतो. आता पृथ्वीने मार खाल्ल्यानंतर पृथ्वी युगंधरवर पुन्हा चिडलेला असतो. तो काय करतो, डिवोर्स पेपर जे तयार करून आणलेले असतात ते युगंधर समोरच फाडून टाकतो आणि म्हणत असतो की आता सिद्धच झालं आहे की तुमचं या आनंदीवर प्रेम आहे आणि तुम्ही माझ्या आईला विसरले आहात. त्यावेळेला युगंधर पुन्हा रागाने पृथ्वीकडे पाहत असतो आणि म्हणत असतो की पुन्हा आनंदीला या घरची मोलकरीण म्हणून अजिबात बोलवायचं नाही. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो की या घरची मोलकरीण नाही तर ती काय आहे, या घरामध्ये तिचं काय स्थान आहे, या घरामध्ये ती तुमची बायको म्हणून राहते की आमची आई म्हणून, सांगा, तुम्हीच सांगा. आता इकडे आता युगंधर काय करतो, या पृथ्वीचा अक्षर सुद्धा ऐकून घेत नाही आणि त्याच्या रूम मध्ये निघूनच जातो. आता तो निघून गेल्यानंतर आनंदी काय करते, पृथ्वीला समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते, अरे पृथ्वी, एक शब्द तरी माझा ऐकून घे रे काहीतरी ऐकून, असं खूप विनवणी करत असते. पण पृथ्वी आता तिला जोराने ओरडून म्हणत असतो की आनंदी, एक पाऊल सुद्धा पुढे यायचं नाही आणि आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. या आधी सुद्धा तुला सांगितलं आहे आणि आता तुला शेवटचं सांगत आहे की माझ्या तोंडासमोर सुद्धा तू यायचं नाही. इकडे आता पृथ्वी सुद्धा रागाने त्याच्या रूम मध्ये निघून जातो. पाठीमागून प्रांजल आणि मिताली सुद्धा निघून जातात. आता इकडे विद्याधरच्या मात्र मनासारखं झालेलं असतं. चेहऱ्यावर चांगली कळीच खुललेली असते. इकडे बापू आणि माईंना खूप टेन्शन आलेलं असतं. शिल्पा सुद्धा द्विधा अवस्थेमध्ये असते. इकडे आता आनंदी आरतीला हाक मारते, आरती ताई इकडे ये ग. त्याला आरती येते आणि आनंदीला म्हणते, काय झालं ग. त्याला आनंदी एवढी घाबरलेली असते, एवढी डिप्रेस झालेली असते की तिला काय करावं तेच कळत नसतं. इकडे पृथ्वी तर रागाने गेलेला आहे. त्याचा राग म्हणजे भडकात झालेला असतो आणि इकडे मालक साहेबांना वाईट वाटलं असेल, त्यांना काय वाटत असेल या विचाराने आनंदी पूर्ण गोंधळूनच गेलेली असते. ती आता आरतीला म्हणत असते, आरती ताई, मला काहीही करून आत्ताच्या आत्ता मालक साहेबांकडे घेऊन चल, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. इकडे आता युगंधर त्याच्या रूम मध्ये पोहोचणार इतक्यातच आनंदी घाईघाईने त्याच्या पाठीमागून आलेली असते. आता इकडे आनंदी युगंधरला विनंती करत असते, प्लीज मालक साहेब, माझं थोडंसं ऐकून घ्या. तुम्ही सगळ्यांच्या समोर असं पृथ्वीवर हात उचलायला नको पाहिजे होतं. त्यावेळेला युगंधर आनंदीवर चिडलेला असतो. म्हणत असतो, तुला या सगळ्यामध्ये पडण्याची काहीच गरज नाही. आनंदी पुन्हा म्हणत असते, नाही मालक साहेब, तुमचं चुकलं आहे. तुम्ही पृथ्वीवर हात उचलायला नको हवं होता. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, मी हात उचललेला तुला दिसला का, आणि तो कसं बोलतो, काय काय बोलतो तुझ्याबद्दल, त्याने काय शब्द वापरला हे तुला दिसलं नाही का. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब, तो लहान आहे, त्याला आपण समजून घेतलं पाहिजे, तो बोलला तर काय होतंय बरं, असं म्हणून आनंदी आता समजूत घालण्याचा युगंधरला प्रयत्न करत असते. पण युगंधर एवढा चिडलेला असतो की जोराने बास करूनच ओरडतो. युगंधर म्हणत असतो, आनंदी, मी तुला या आधी सुद्धा सांगितलं आहे आणि आत्ता सुद्धा सांगत आहे, तू या सगळ्यामध्ये अजिबात पडायचं नाही आणि माझ्या मुलांच्या मध्ये तर अजिबातच तू यायचं नाहीस. तू या सगळ्यांपासून लांब राहिलीस तरच बरं होईल, असं म्हणतो आणि स्वतःच्या रूममध्ये जातो आणि आतून दरवाजा लावून घेतो. इकडे आता आनंदी पुन्हा मालक साहेब अशी हाक मारतात. आता आरती आनंदीला म्हणत असते, बास आनंदी, बास झाला, आता हाका मारू नकोस तू, असं म्हणते आणि तिला तेथून घेऊन जाते. इकडे आता युगंधर रूम मध्ये खूप डिस्टर्ब झालेला असतो. त्याला काही कळतच नसतं की नेमकं हे काय चाललं आहे. इथे आता समिताचा एकही फोटो युगंधरच्या रूम मध्ये नसतो. युगंधर इथे खरंच खूप चिडलेला पण असतो आणि भावनिक सुद्धा झालेला असतो. तेवढ्यात शिल्पा आता दार उघडून युगंधरच्या रूम मध्ये येतो आणि दरवाजा वाजतो. युगंधरला वाटतं की पुन्हा आनंदी आली आहे हे समजवण्यासाठी, म्हणून आता तो मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, तुला कळत नाही का ग सांगितलेलं, मला एकट्याला सोड म्हणून. आता त्यावेळेला शिल्पा आलेली असते. युगंधर मागे वळून पाहतो तर आनंदी नसते, शिल्पा असते. त्यावेळेला युगंधर म्हणतो, अगं ताई, तू आहेस व्हय. आता शिल्पा
शिल्पा म्हणत असते, अरे युगंधर असं काय करतोयस, मी आहे नव्हे. त्यावेळेला युगंधर म्हणतो, ताई मी सांगितलं ना मला एकांत हवा आहे, मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, अरे युगंधर मी कुठे बोलायला, मी तुला डिस्टर्ब करायला आलीच नाही, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे आणि त्याबद्दलच मी तुझ्याशी बोलायला आली आहे. इकडे आता युगंधर खूप टेन्शन मध्ये असतो आणि या शिल्पाचा वेगळा ड्रामा सुरू होतो. आता ती युगंधरला मुद्दामूनच म्हणत असते की युगंधर काम असं होतं की मी घरामध्ये उद्या एक पार्टी ठेवली आहे. युगंधर आश्चर्याने शिल्पाकडे पाहतो. त्यावेळेला शिल्पा म्हणते, अरे असं काय करतोयस, असं काय बघतोयस माझ्याकडे, उद्या तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला 2 महिने होणार आहेत ना, मग मी ठरवलं आहे की हा आनंदाचा क्षण आपण सेलिब्रेशन करायचा. मी खूप मोठ्या मोठ्या लोकांना बोलवलं आहे, मी सगळ्याची पार्टीची तयारी केली आहे आणि विशेषतः ते चीफ गेस्ट मिनिस्टर होते ना त्यांना सुद्धा बोलवायचं, कारण त्यांनाच तुम्हा दोघांना नवरा बायको म्हणून स्टेजवर पाहताना खूप आनंद झाला होता ना. सगळ्या मोठमोठ्या लोकांना बोलवायचं, पार्टी अगदी जंगी करायची. आता शिल्पा हे सगळं युगंधरला मुद्दामून चिडवण्यासाठीच बोलत असते हे युगंधरला कळतं. युगंधर खूप चिडतो शिल्पावर आणि म्हणतो, ताई तू मला चिडवण्यासाठीच हे करत आहेस ना. युगंधर एवढा चिडलेला असतो आणि शिल्पा तिचं नाटक काही थांबवतच नसते. ती म्हणत असते, नाही रे युगंधर, मी कशाला तुला उगाच टोमणे मारायला येऊ इथे, नाही नाही तसं अजिबात नाही, मी तर तुझ्या आनंदाचा क्षण सेलिब्रेट करणार आहे. उद्या तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला 2 महिने होणार आहेत, मग आनंद व्यक्त करायला नको का. इकडे आता युगंधरला एवढा राग आलेला असतो, टेन्शन सुद्धा आलेलं असतं आणि त्याची घालमेल झालेली असते. आता तो हातावर हात घासत असतो, म्हणजे त्याचं टेन्शन म्हणजे खूप जास्त वाढलेलं असतं हे शिल्पाला कळतं. आता शिल्पा म्हणते, आता पाठ फिरून काय होणार आहे बरं, आता एवढं टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे, मी तुला अगोदरच सांगितलं होतं आनंदी बरोबर लग्न करण्याचा निर्णय तुझा अतिशय चुकीचा आहे. त्या आनंदीमुळे आपल्या घराचा आणि घरातील माणसांचा इस्कोटच होणार आहे. पण तुला तर तुझंच सगळं बरोबर वाटतंय ना, तू तर फॅक्टरी वाचवायला गेलास आणि त्या आनंदीशी लग्न केलंस बघितलंस का आता त्याचे परिणाम काय झाले आहेत, काय आपल्या घरावर त्याचा परिणाम झाला आहे. आणि तू एकदा सुद्धा विचार केला नाहीस का रे आनंदीशी लग्न करताना की त्याचा परिणाम घरातील माणसांच्यावर काय होईल, या घरावर काय होईल. तू तर तुझा बिझनेस वाढवायला गेलास, फक्त फॅक्टरीचाच विचार केलास, माणसांचा केलाच नाहीस. मला माहित आहे समिधाने मरताना तुला सांगितलं होतं की हा बिझनेस खूप मोठा करायचा आहे म्हणून, पण या किमतीवर नाही. तू तर ही अशी किंमत मोजशील याची कल्पना सुद्धा आम्हाला नव्हती. आणि युगंधर तुला माहित नाही, पण तू न कळत समिधाची जागा आनंदीला दिली आहेस आणि तिची पात्रता नसताना सुद्धा तिला या घरामध्ये स्थान दिलं आहेस. आणि युगंधर त्या मूर्ख मुलीसाठी तू माझ्या विरोधात उभं राहिलास, मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता बघितलंस का तुझ्या त्या लाडक्या आनंदीमुळे काय झालं आहे घरामध्ये, तुझ्यामुळे आणि त्या आनंदीमुळेच घरामध्ये हे सगळं वातावरण निर्माण झालं आहे. आणि या गोष्टीबद्दल मी तुला कधीच माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव. मी तर तुला माफ करणारच नाही, पण मुलं सुद्धा एक बाप म्हणून कधीच तुझ्याकडे बघणार नाहीत. तुझी मुलं आता तुझ्याजवळ कधीच येणार नाहीत, ती फक्त तुझा तिरस्कारच करणार आहेत. आणखीन एक सत्य तुला सांगायचं आहे, ऐकू शकशील का. त्यावेळेला युगंधर आश्चर्याने शिल्पाकडे बघतो. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, समिधा सुद्धा एक नवरा म्हणून तुझा कधीच स्वीकार करणार नाही आणि तिच्या मुलांच्या बरोबर तू एक बाप म्हणून असं वागला आहेस त्याबद्दल ती सुद्धा तुला कधीच माफ करणार नाही. आता शिल्पा असं बोलत असते तेवढ्यातच घराच्या बाहेर विजा कडकडायला लागतात आणि जोराचा पाऊस येतो. हे पाहून शिल्पा म्हणत असते, युगंधर पाहिलंस का कसा कडकडाट सुरू झाला आहे आणि किती मोठा पाऊस आला आहे. ह्या विजा म्हणजे दुसरं काही नाही तर समिधाचा संताप आहे आणि हा पडणारा पाऊस समिधाचे अश्रू आहेत. आता ही शिल्पा खूपच भावनिक झालेली असते आणि रडायला लागलेली असते. ती युगंधरला म्हणत असते, युगंधर तुला माहित आहे का, तू आणि समिधा ज्या वेळेला भांडायचात त्यावेळेला समिधा रडत रडत माझ्याकडे यायची आणि त्याच वेळेला तिला मी कुशीत घ्यायची आणि तिचे अश्रू पुसायची. पण आज ती किती जोराने रडायला लागली आहे, तिचे अश्रू पुसायला कोणीच नाही, ती अगदी एकटी पडली आहे रे युगंधर. आता शिल्पा म्हणत असते की झालं का युगंधर तुझं समाधान, आनंदीला या घरामध्ये स्थान दिलंस आणि आम्हा सगळ्यांना गमावलं आहेस तू. आता राहा तुझ्या लाडक्या आनंदी बरोबर एकटाच या घरामध्ये, मला आणि या मुलांना घालव या घरात. आता ही शिल्पा रडून रडून भावनिक ड्रामा करून युगंधरला त्रास देऊन तेथून निघून जाते. आता मात्र युगंधर आणखीन जास्त विचारांमध्ये पडलेला असतो. त्याला आता पुन्हा पृथ्वीचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये पृथ्वी युगंधरला सरळ सरळ म्हणत असतो की तुम्ही एकतर आनंदीला निवडा
किंवा तुमच्या मुलांना निवडा, त्या आनंदीला डिवोर्स द्या आणि या घरामध्ये तिला राहायचं असेल तर राहू दे, पण तिने या घरामध्ये एक मोलकरीण म्हणून राहिलं पाहिजे. आणि असं म्हणल्यानंतर युगंधरने पृथ्वीला मारलेलं असतं. युगंधरला हे सगळं आठवून एवढा त्रास होत असतो की तो तिथेच एक फुलदाणी काचेची असते ती उचलतो आणि जोराने फरशीवर फेकून देतो आणि त्या फुलदाणीचे तुकडे तुकडे होतात. आता युगंधर इकडे स्वतःचाच हात जोराने दाबायला लागलेला असतो, इतका त्याला राग आलेला असतो स्वतःचा. इकडे आता किचनमध्ये आनंदीला सुद्धा हेच झालेलं असतं, तिला सुद्धा एवढंच टेन्शन आलेलं असतं. आता युगंधरपेक्षा जास्त टेन्शन तर आनंदीला आहे, कारण या सगळ्यामध्ये आनंदीच कुठेतरी जबाबदार असते. इकडे आता आरती आनंदीला समजावण्याचा प्रयत्न करत असते. इथे आता आरती आनंदीला पाण्याचा ग्लास भरून देते आणि प्यायला सांगते. आता आनंदी सुद्धा एक पाण्याचा घोट घेते, पण ती म्हणत असते, अगं आरती ताई, या घरामध्ये या अगोदर भांडणं झाली नाहीत असं नाही, झालीच भांडणं, पण मालक साहेबांना एवढं चिडलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. इथे आता आरती आनंदीला म्हणत असते, आनंदी अजिबात काळजी करू नकोस, चल आपण आपल्या घरी जाऊया, तू इथे सुरक्षित नाही आहेस आनंदी, चल आपल्या घरी. इथे या घरामध्ये प्रत्येक जण तुझ्या वाईटावर टपला आहे, तुला काही ना काहीतरी त्रास देण्याचाच प्रयत्न करत आहे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अगं आरतीताई असं काय करतेस, मला माझी पडलेलीच नाहीये, माझ्या त्रासाचं मला काहीच वाटत नाही, पण पृथ्वीचं काय झालं असेल, मालक साहेबांच्या मनाचं काय झालं असेल, पृथ्वीला आज सगळ्यांच्या समोर मालक साहेबांनी मारलं, त्याच्या मनाचं काय झालं असेल बरं. आनंदी म्हणत असते, आरतीताई नाही ग, मला आत्ताच्या आत्ता पृथ्वीशी बोललं पाहिजे, त्याला समजावून सांगितलं पाहिजे, चल चल मला तिकडे घेऊन चल. त्यावेळेला आरती थोडीशी चिडते आणि म्हणते, अगं आनंदी तू काही वेडी झालीस का ग, तू अशी का वागायला लागलीस बरं, अगं थोडासा विचार कर ना, जे मालक साहेब अगदी सावलीसारखे तुझ्या पाठीमागे उभे राहिले, प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेतली, ते मालक साहेब रागाने एवढे पेटून उठले आहेत की ते तुला सुद्धा यातून बाजूला व्हायला सांगत आहेत, तर तो पृथ्वी तुला काय काय बोलेल विचार कर ना जरा. अगं त्याने तर तुला तोंडासमोर सुद्धा यायचं नाही असं सांगितलं आहे, आणि तू जर आता समजवायला गेलीस तर तो सरळ सरळ तुझा अपमान करेल, तुझं एक अक्षरही ऐकून घेणार नाही. आता आरती म्हणत असते, आणि तुला आता कोणी बोललेलं किंवा तुझा अपमान केलेला मला सहन होणार नाही, चल आपल्या घरी आपण जाऊया. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही आरतीताई मी घरी येणार नाही, कारण आज जे घरामध्ये घडलंय, पृथ्वीचा जो काही सगळ्यांच्या समोर अपमान झालाय, त्यामुळे पृथ्वी पूर्णपणे कोलमडून गेला असेल, त्याला खूप वाईट वाटत असेल. आणि अशामध्येच आणि या रागामध्येच पृथ्वीने जर स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर, त्याने उलटा सुलटा विचार केला तर काय करायचं बरं, या काळजीमध्ये आनंदी असते. इकडे आता रूममध्ये खरंच पृथ्वी एवढा चिडलेला असतो की त्याला नेमकं काय करावं काय नाही हेच कळत नसतं. आता पृथ्वीला सतत तेच बोलणं आठवत असतं जे त्याने युगंधरला सांगितलेलं असतं. आता पृथ्वीने युगंधरला डिवोर्स घ्यायला सांगितलेलं असतं आणि युगंधरने साफ डिवोर्स देण्यासाठी नकार दिलेला असतो. हे पृथ्वीला आठवून त्रास होत असतो. आता पृथ्वीला हे सुद्धा आठवतं की पृथ्वी म्हणालेला असतो की या घरामध्ये एवढे नोकरचाकर आहेत, मग एक नोकरानी वाढली तर काय फरक पडतोय, तिला राहायचं असेल तर मोलकरीण म्हणून या घरामध्ये राहू दे. आणि त्याच वेळेला युगंधरने पृथ्वीच्या कानाखाली हाणलेली असते हे सुद्धा पृथ्वीला आठवतं. इकडे आता पृथ्वीचा संताप एवढा झालेला असतो की तो युगंधरला म्हणत असतो, त्या माणसाचं धाडस कसं झालं बरं माझ्यावर हात उचलण्याची आणि माझा अपमान करण्याचं, त्याची हिंमत कशी झाली बरं, तो माणूस माझी लायकी काढतोय, माझी लायकी असं म्हणून तो घरातील आता वस्तू इकडे तिकडे फेकायला लागलेला असतो. इकडे आता पृथ्वी खूपच हायपर झालेला असतो, इकडे तिकडे सगळ्या वस्तू फेकाफेकी करायला लागलेला असतो. म्हटल्यानंतर प्रांजल आणि मिताली पृथ्वीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. आता पृथ्वी काय करतो, अंगातील जॅकेट काढून फेकतो आणि कपाटाचं दार उघडण्यासाठी कपाटाकडे जात असतो. त्यावेळेला मिताली आणि प्रांजल त्याला म्हणत असतात, अरे दादा काय करतोयस तू, काय करतोयस, थोडासा राग शांत कर बरं, थोडासा राग शांत कर. त्यावेळेला पृथ्वी चिडून म्हणत असतो, तुम्ही दोघे मला अजिबात काही सांगायचं नाही, तुमच्या दोघांच्या सल्ल्याची मला अजिबात गरज नाही, काही एक अक्षरही मला सांगायचं नाही. आता हा पृथ्वी एवढा चिडलेला असतो की या दोघांना ढकलून दूर देतो आणि कपाटाचं दार उघडायला जातो. आता इकडे पृथ्वीचा काहीतरी वेगळाच विचार चाललेला असतो हे प्रांजल आणि मितालीला कळतं, म्हणून ते दोघे जण आता ताकद लावूनच या पृथ्वीला कपाटापासून लांब खेचत असतात, पण पृथ्वी काही केल्याने ऐकायलाच तयार नसतो. इकडे आता पृथ्वी कपाटाचं दार उघडतो आणि कपाटामधून चाकू बाहेर काढतो
काढतो आणि स्वतःच्या हातावर ठेवतो नस कापून घेण्यासाठी. आता पृथ्वी आणि प्रांजल खूप रडायला लागलेले असतात, खूप घाबरलेले असतात. दादा नको रे, नको दादा, असं काही करू नकोस म्हणून पुन्हा पृथ्वीला अडवण्यासाठी त्याच्याजवळ जातात. त्यावेळेला पृथ्वी काय करतो, या दोघांना चाकू दाखवतो आणि दूर व्हा, दूर व्हा असं म्हणतो आणि स्वतः खाली बसतो आणि स्वतःची नस कापून घेत असतो. इकडे आता पृथ्वी आणि प्रांजल रडूनच हात जोडून त्याला विनंती करत असतात की दादा असं काही करू नकोस. त्याच वेळेला आता हा पृथ्वी स्वतःची नस कापून घेणार, इतक्यातच हा मूर्ख विद्याधर तिथे आलेला असतो आणि पृथ्वीचा हात पटकन धरतो आणि हातातील चाकू घेऊन फेकून देतो. आता तरीही पृथ्वी काही केल्याने शांत होत नसतो. म्हटल्यानंतर हा विद्याधर पृथ्वीच्या कानाखाली खाण करून हाणतो. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो की मला या माणसाने आणि आनंदीने पूर्णपणे संपवून टाकले रे, माझ्या स्वतःच्या नजरेतच या दोघांनी मला पाडलेला आहे. आता पृथ्वीला विद्याधर म्हणत असतो की त्या दोघांनी तुला संपवले ना, पण मी तुला संपवू देणार नाही. तुझ्या त्या नालायक बापासाठी तू काही स्वतःला संपवून घ्यायला लागलास का? तुझा हा काका आहे, तोपर्यंत तुला संपवू देणार नाही. हा काका कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी उभं राहील, एवढं लक्षात ठेव. आता हा विद्याधर स्वतःच गारानं मांडायला सुरू करतो. तो म्हणतो पृथ्वी, तू ज्या परिस्थितीतून आता जात आहेस त्या परिस्थितीतून मी गेलो आहे, कारण त्या नालायक आनंदीने आणि तुझ्या बापाने असाच त्रास मला दिला होता, असंच संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण ज्या वेळेला मी माझं सत्य मांडण्यासाठी सगळ्यांसमोर गेलो त्यावेळेला सगळ्यांनी मलाच वाईट ठरवलं आणि मलाच वाईट टाकलं. आता विद्याधर पृथ्वीला काही सांगत असतो. त्यावेळेला आरती दरवाजाच्या बाहेर आलेली असते आणि विद्याधर आणि पृथ्वीचं सगळं बोलणं ऐकत असते. आता हा विद्याधर पृथ्वीला जवळ करूनच म्हणत असतो की पृथ्वी, तुला जो काही राग आलाय ना तो असा बाहेर काढायचा नाही, स्वतःवर काढायचा नाही, तर तो मनात साठवून ठेवायचा आणि तो राग ज्यांनी तुला त्रास दिलाय ना त्यांच्यावर काढायचा, एवढं लक्षात ठेव. आता हा विद्याधर पृथ्वीचे असे काही कान भरायला लागलेला असतो की पृथ्वी कधीच युगंधर आणि आनंदीच्या बोलण्यात येणारच नाही, कधीच त्या दोघांचा चांगुलपणा पृथ्वीला दिसणार नाही. आता हा विद्याधर पृथ्वीला म्हणत असतो की तुझ्या त्या गर्विष्ठ बापामुळे आणि त्या कपटी आनंदीमुळे स्वतःला संपवायचं नाही, तर त्यांना सुद्धा असाच त्रास द्यायचा. त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की हा त्रास काय असतोय ते, त्यांना इतका त्रास द्यायचा की ते सुद्धा तुझ्यासारखेच असे तडपडले पाहिजे. आता पृथ्वी थोडासा शांत झालेला असतो. प्रांजल आणि मिताली येऊन पृथ्वीला घट्ट मिठी मारतात आणि म्हणत असतात दादा तू काय करत होतास रे, पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. इकडे पृथ्वी सुद्धा त्या दोघांना धीर देत असतो. आता हे सगळा प्रकार जो घडलेला असतो तो आरतीने पाहिलेला असतो. आता आरती हे सगळं सांगत आनंदीला येते. त्यावेळेला आता आनंदी म्हणते काय, विद्याधर सरांनी पृथ्वीला थांबवलं? विद्याधर सरांनी आता पृथ्वीला थांबवलं हे चांगलंच झालं आहे, पण विद्याधर सर आता आमच्या दोघांच्याबद्दल जे काही पृथ्वीच्या मनामध्ये भरतील ते याच्यापेक्षाही भयानक असणार आहे. आरती म्हणत असते हा विद्याधर ना एक नंबरचा नीच आणि खोटारडा माणूस आहे. या घरामध्ये जो काही हा तमाशा होत आहे तो सगळा याच्यामुळेच होत आहे, या विद्याधरमुळेच होत आहे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते नाही आरतीताई, या सगळ्याला मी जबाबदार आहे. इथे आता आरती म्हणत असते अगं आनंदी असं काय करतेस, या सगळ्यामध्ये तुझी काही सुद्धा चूक नाहीये, तू स्वतःला अशी जबाबदार मानू नकोस. तरी सुद्धा आता आनंदी स्वतःच्या मनात म्हणत असते आरतीताई तू मला किती जरी सांगितलंस तरी मला माहित आहे या सगळ्या भांडणाला मीच कुठेतरी जबाबदार आहे. आता इकडे रात्र झालेली असते आणि या विद्याधरने चांगलाच सेलिब्रेशनचा घाट घातलेला असतो. चांगलं मटण मागवलेलं असतं आणि शलाका आणि हा डायनिंग टेबलवरच खाईत बसलेले असतात. आता ही धनश्री सुद्धा विद्याधरचेच कौतुक करत असते आणि त्याला कौतुकाने मटण वाढत असते. इकडे आता विद्याधर शलाकाला म्हणत असतो शलाका लाजू नकोस, खा, तुला काही खायचंय ते खा, आज आपण सेलिब्रेशनच करायचं आहे. इकडे ही शलाका सुद्धा वा वा खूपच छान लागत आहे असं म्हणून ती चिकन मटण खायला लागलेली असते. आता हा विद्याधर कधी नाही ते त्या धनश्रीला म्हणत असतो धने तू का अशी उभा राहिलेस, बस बरं तिथं खायला. त्यावेळेला धनश्री म्हणत असते नाही मी नाही खाणार, तुम्ही खाऊन घ्या पहिल्यांदा. आता या सगळ्यांचं असं सेलिब्रेशन चाललेलं असतं. तेवढ्यातच माई बापू तेथे येतात आणि ते दोघे पाहतात तर हे दोघे जण छान मटण खायला लागलेले असतात. आता इकडे या दोघांना पाहून शलाका लगेच म्हणते माई बापू तुम्ही आलात का, या बरं आमच्याबरोबर खायला बसा.
त्यावेळेला माई बापू रागाने शलाकाकडे बघतात. आता शलाका उठून उभी राहते आणि या दोघांना म्हणत असते, असं काय बघताय माझ्याकडे? नमस्कार, मी तुमच्या दोघांची मुलगी, पोटची मुलगी आहे, ओळखलत का मला? आता ही शलाका बापू आणि माईंना टोमणा मारत असते. इथे आता माई आणि बापूंना शलाकाचा खूप राग आलेला असतो. आता हा विद्याधर म्हणत असतो, ओ माईन बापू आलाच आहात तर बसा ना इथे, खावा बरं, चुलीवरचं मटण मागवलं आहे. तो गर्विष्ठ बाप आणि त्याची ती मुलं रूममध्ये रडत बसली आहेत. ती रडत आहेत म्हणून आपण काय उपाशी बसायचं का? तर नाही, आपण सेलिब्रेशन करायचं. बसा इथे, बसा, छान छान मटण खाऊन घ्या, अगदी पोट भरून खाऊन घ्या. विद्याधर माई आणि बापू बसतच नाहीत म्हटल्यावर म्हणत असतो की तुम्ही अजिबात दोघांनी काळजी करू नका, तुम्हाला जे काही खायचं आहे ते खाऊन घ्या, तुम्हा दोघांना काहीही कोणीही बोलणार नाही. त्यावेळेला बापू चिडतात आणि म्हणतात, विद्याधर काय हा निर्लज्जपणा चालला आहे? घरामध्ये काय प्रसंग आहे आणि तू काय बघत आहेस बरं? इकडे माय लेकांची ताटातूट झाली आहे, इकडे मुलं स्वतःचं बरं वाईट करण्याचा विचार करत आहेत. घरामध्ये काय वातावरण आहे आणि तू काय सेलिब्रेशन करायला लागलास का? तुला जरा तरी लाज वाटली पाहिजे असं वागतं ना. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अहो बापू, सेलिब्रेशन कुठे करायला लागलोय? घरामध्ये सकाळपासून भांडणं सुरू आहेत, सगळा मूड खराब झाला होता, मूड फ्रेश करण्यासाठीच मी हे मटण मागवलं आहे. मी तर सगळं वातावरण एकदम रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही सुद्धा रिलॅक्स व्हा, बसा बरं इथे. ए छाया, या दोघांना सुद्धा मटण वाढ बरं. आता आनंदी सुद्धा किचन मधून विद्याधर आणि बापूंचं बोलणं ऐकत असते. आता माईंना लगेच विद्याधर जिथे जेवायला बसलेला असतो तिथेच पुढे दारूची बॉटल ठेवलेली असते ती दिसते. आता दारूची बॉटल बघितल्यानंतर माई चिडतात आणि म्हणतात, विद्याधर, डायनिंग टेबलवर दारूची बॉटल घेऊन बसलायस का तू? तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच थांबवला आहे. आता इथे आनंदीला डायनिंग टेबलवर विद्याधर दारू घेऊन बसलेला असतो म्हणून खूप राग आलेला असतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंदी विद्याधरला साफ नकार देणार आहे हॉलमध्ये बसून दारू पिण्यासाठी. इकडे आता विद्याधर धनश्रीला म्हणत असतो, धने जाग, किचन मधून एक छोटासा काचेचा ग्लास घेऊन ये. त्यावेळेला धनश्री किचन मध्ये ग्लास आणण्यासाठी जाते. त्यावेळेला आनंदी तिला किचन मध्ये जाऊ देत नाही. ती म्हणत असते, मी दारू पिण्यासाठी ग्लास किचन मधील देणार नाही. त्यावेळेला धनश्री म्हणत असते, तू मला थांबवणार का? त्यावेळेला धनश्री म्हणत असते, हो, मीच तुम्हाला थांबवणार आहे. त्यावेळेला विद्याधर काय करतो, दारूची बॉटल घेऊन आनंदी जवळ येतो आणि ती दारूची बॉटल आनंदीच्या डोक्यावरून ओतायला सुरू करतो. हे पाहून माई आणि बापूंना खूप आश्चर्य आणि राग सुद्धा आलेला असतो आणि या सगळ्याची मजा ही शलाका घेत असते. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंदी बरोबर विद्याधर ज्या प्रकारे वागतो, ज्या प्रकारे तिला वागणूक देतो, हे सगळं मुलांच्या समोर येईल का? मुलांपैकी कोणीतरी एखादा विद्याधरचं हे वागणं पाहिल का आणि विद्याधरचं सत्य मुलांच्या समोर येईल का? तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण अगदीच थोड्या दिवसाने या विद्याधरचं खरं रूप मुलांच्या समोर येणार. त्याच वेळेला आनंदी खरी आहे हे मुलांना कळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिका आता जबरदस्त वळणावर आलेली आहे.